नमस्कार, मी अर्चना आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। येत्या 14 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक जणांचे पारायण देखील सुरू झाले असेल। कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार असेल, कोणी स्वामी समर्थांचं सारामृताचं पारायण हे करणार असेल। परंतु अनेक जण नवीन आहेत ज्यांना स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की स्वामी समर्थांचं सारामृताचं पारायण कसं करायचं आहे, नियम काय आहेत, अटी काय आहेत, कोणी पारायण करायचं आहे, कधी करायचं आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ज्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं आहे, ज्यांना काही अनुभव आहेत, त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे त्यांना एक मार्गदर्शन मिळू शकेल। तुमच्या काही इच्छा पूर्ण झाल्या असतील महाराजांच्या कृपेने, तर ते देखील तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा। सर्वात अगोदरचा पहिला प्रश्न आहे की पारायण कोणी करावं। पारायण अगदी कुणीही करू शकतो, म्हणजे छोटा मोठा, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी, वयस्कर व्यक्ती कुणीही हे पारायण करू शकतात, त्याला वयाची अट नाही। तुमच्या मनामध्ये जर का इच्छा झाली की तुम्ही स्वामी समर्थांचं पारायण करायचं आहे, तर तुम्ही पारायण करू शकता। मनामध्ये इच्छा निर्माण होते म्हणजेच काय, आपण एका गुरुतत्वाकडे आकृष्ट होतो। एक गुरुतत्व जे गुरु आहे, गुरुच्या ठिकाणी असलेले जे तत्व आहे ते आपल्याला स्वतःकडे खेचते आणि आपण त्याकडे आकृष्ट होतो आणि आपली पारायण करण्याची इच्छा होते। म्हणजेच काय, महाराज स्वामी समर्थ महाराजच आपल्याकडून पारायण करून हे घेत असतात। ते वयाची काही अट नाही, तुम्ही कोणीही हे पारायण करू शकता। त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की पारायण कधी करावं। पारायण शक्यतो सकाळीच करायचं आहे, कारण की आपण सकाळी अगदी फ्रेश असतो आणि फ्रेश माइंडने आपण जर का पारायण केलं तर त्याचे रिझल्टही चांगले मिळतात। म्हणजे आपलं सगळं मन एकाग्र होऊन आपण हे पारायण करत असतो। आणि समजा जर का कुणाला सकाळी पारायण करायला जमलं नाही, तर तुम्ही दुपारी देखील पारायण करू शकता। आणि पारायण कधी करायचं आहे, तर पारायण कधीही म्हणजे कुठल्याही शुभ दिवशी आपण पारायण करू शकतो। गुरुवार, सोमवार किंवा कुठलाही शुभ दिवस जो आहे त्या दिवशी आपण पारायण करू शकतो, किंवा अन्य कोणत्याही दिवशी आपण करू शकतो। परंतु गुरुवार, सोमवार आणि एखादा शुभ दिवस जसं गुरुपुष्य अमृत योग आहे, जशी एकादशी आहे, एकादशीच्या वेळेस किंवा दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 दिवशी देखील आपण पारायण करू शकतो। पारायण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे स्वामी समर्थ सारामृतची पोथी लागणार आहे। हा ग्रंथ आपल्याला लागणार आहे। तर ही जी पोथी आहे स्वामी चरित्र सारामृत, ही पोथी आपल्याला लागणार आहे। कुठल्याही दुकानवरती म्हणजे कुठल्याही पूजेचे जिथे साहित्य मिळतात तुम्हाला, तिथे तुम्हाला पूजेचे जिथे ग्रंथ मिळतात तिथे तुम्हाला ही जी पोथी आहे, हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला मिळून जाईल। तर आपल्याला हा ग्रंथ लागणार आहे। त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो अवश्य असावा। तुमच्याकडे मूर्ती असेल तर खूपच चांगलं, कारण मूर्तीवरती आपण अभिषेक करू शकतो। सारामृताचं जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करून देखील, म्हणजे चौरंगावरती पूजा मांडणी देखील तुम्ही पारायण करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील तुम्ही ग्रंथाचं वाचन हे करू शकता। जर तुम्ही चौरंगावरती वेगळी मांडणी करणार असाल तर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर रोज अभिषेक करायचा, आणि तुमच्याकडे जर का फोटो असेल तर फोटोच्या रोज पुसायचा, गंध, फुलं, अक्षता अर्पण करायची। फुले आपल्याला रव्याने रोज ताजीच अर्पण करायची आहे। रांगोळी जर तुम्ही चौरंगासमोर काढली तर रांगोळी देखील तुम्हाला रोज नव्याने ती रांगोळी काढायची आहे। त्या देखील महत्त्वाचं आहे की नैवेद्य आपल्याला काय अर्पण करायचं। तर नैवेद्य तुम्ही कुठलाही, म्हणजे घरामध्ये रोज आपण जो स्वयंपाक करतो त्याचा देखील तुम्ही नैवेद्य बनवू शकता, किंवा थोडासा गोडाचा पदार्थ देखील स्वामी समर्थांना तुम्ही अर्पण करू शकता, नैवेद्य हा दाखवू शकता। पारायण किती करायचे आहे, तर पारायण तुम्ही 21, 11 किंवा 51 किंवा 108 तुम्ही पारायण करू शकता। जयंतीनिमित्त जर आपण पारायण करत असू तर आपल्याला 25 नोव्हेंबर पासून तर 14 डिसेंबर पर्यंतची सेवा आपल्याला करायची आहे। 21 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे, किंवा तुम्ही 11 दिवसाचं देखील तुम्ही पारायण करू शकता। तर पारायण करताना आपल्याला स्वामी समर्थ किंवा दत्त महाराज यांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। स्वामी समर्थाचं मठ किंवा मंदिर तुमच्या जवळ असेल, केंद्र असेल, तुम्ही तिथे जा। नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे। नारळ आणि खडीसाखर तिथे महाराजांच्या समोर ठेवायचं आहे, स्वामी समर्थांच्या समोर ठेवायचं आहे, आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की तुमची इच्छा बोलून दाखवायची। तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छेसाठी पारायण करू शकता, म्हणजे तुम्हाला नोकरी लागत नाही, तुम्हाला संतान प्राप्ती नाही, तुमचं घर होत नाही, किंवा तुमच्या आरोग्याशी निगडीत काही गोष्टी आहेत, आजारी राहता खूप, किंवा घरातलं कोणी व्यक्ती आजारी राहते, किंवा तुमची कुठलीही इच्छा असो, मुलांच्या शिक्षणाची प्रगती असो, किंवा कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही तुमची जर पारायण करत असेल तर तशी इच्छा तुम्ही महाराजांना बोलून दाखवायची आहे। आणि सांगायचं आहे की मी पारायण करते आहे किंवा करतो आहे, माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घ्या, माझ्याकडून तुम्ही पारायण करून घ्या। त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करूनच आपल्याला आपली सेवाही करायची असते। कधीही कुठलीही सेवा करताना, पारायण करताना अगोदर संकल्प करायचा, त्यानंतरच आपल्याला
सुरुवाती करायची आहे, तर संकल्प करताना आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायची आहे, फूल घ्यायचं आहे. अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि आपलं नाव बोलून, गोत्र बोलून आपल्याला संकल्प करायचा आहे, इच्छा बोलून आपल्याला ते पाणी आपल्या ताम्हणामध्येच म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुळशीला सोडता, बाकी कुठल्याही तुम्ही झाडांना ते पाणी टाकून देऊ शकता. संकल्प आपल्याला पारायण करताना एकच वेळेस करायचं आहे. म्हणजे तुम्ही आता जर का 21 दिवसाची सेवा करणार असेल तर 21 दिवस संकल्प करायचा नाही, फक्त एकच दिवस संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू आपलं पारायण करायचं आहे. म्हणजे तुम्ही 21 दिवसाची सेवा करा किंवा 11 दिवसाची सेवा करा, तुम्हाला संकल्प हा एकदाच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पारायण करताना जर तुम्ही 21 दिवसाची सेवा करत असाल तर तुम्हाला संपूर्ण अध्याय वाचायचे आहे. म्हणजे स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21 अध्याय आहे, तर तुम्हाला 21 संपूर्ण अध्याय वाचायचं आहे. तुम्ही शक्यतो एकासनीच बसण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एकासनीच पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एका दिवसामध्ये संपूर्ण एक पारायण करायचं आहे. म्हणजे 21 दिवस असं संपूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे, संपूर्ण ग्रंथ आपल्याला सारामृताचा वाचायचा आहे, 1 पासून तर 21 अध्यायापर्यंत. 11 दिवसाची जरी सेवा करायची असेल तर तुम्ही 11 दिवस लगातार अध्याय 1 पासून तर अध्याय 21 पर्यंत तुम्हाला रोज 11 दिवस हे पठण करायचं आहे. म्हणजे तुमची झाली ती 11 दिवसाची पारायणं, म्हणजे तुमची 11 पारायणं झाली. तसंच जर तुम्हाला 21 दिवस करायचं असेल तर तुम्ही 21 पारायणं तुमचे होतात आणि 11 दिवसाचे 11 पारायणं होतात. जर तुम्हाला 7 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्हाला प्रत्येकी 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे रोज स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहे, म्हणजे 7 त्रिक 21. तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होते. आणि जर तुम्हाला 3 दिवसाची सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला 7 अध्याय वाचायचे, म्हणजे 7 त्रिक 21 अशा प्रकारे तुम्हाला अध्याय वाचायचे असतात. 21 दिवसाचं, 11 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाची देखील तुम्ही सेवाही करू शकता. म्हणजे उद्या एकादशी आहे, जर तुम्ही आज जर पारायणाला सुरुवात केली तर आज 7 अध्याय घ्यायचे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे, उद्या 7 अध्याय घ्यायचे आहे आणि परवा देखील तुम्हाला 7 अध्याय घ्यायचे आहे. असं 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचं एक पारायण पूर्ण करू शकता. आणि तुम्हाला जर का 21 पारायण करायचे, 11 पारायण करायचे, तुम्हाला 1 ते 21 पर्यंत रोज संपूर्ण पोथीही वाचायची आहे. त्यानंतर पोथी वाचल्याच्या नंतर स्वामी समर्थांच्या 11 माळी घ्यायच्या आहे. त्यानंतर तारक मंत्र देखील म्हणायचं. तुम्ही स्वामी समर्थांचा 11 माळी जप घ्यायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जो पदार्थ कराल तुम्ही तो तुमच्या नैवेद्यामध्ये दाखवू शकता किंवा गोड पदार्थ देखील तुम्ही रोज नैवेद्यामध्ये हा ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांचं पारायण करायचं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही जी कुठली इच्छा कराल ती तुमची पूर्ण होणार, एवढं मात्र नक्की. तर आता याचे थोडेसे नियम बघूया की नियम काय आहेत. स्वामी समर्थ चरित्राचं पारायण जर का तुम्ही करत असाल तर नॉनव्हेज खायचं नाही. घरामध्ये दुसरं कोणी खात असेल तर त्यांना देखील तुम्ही सांगू शकता की घरामध्ये बनवायचं नाही किंवा घरामध्ये खायचं नाही. परंतु हा जो नॉनव्हेज खाण्याचा जो नियम आहे तो अत्यंत कडकडीतपणे पाळायचा आहे. तुम्ही जर स्वतः देखील नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला या दिवसामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. गुरुचरित्राचे जसे नियम असतात तसे एवढे कडक नियम यामध्ये नाही. ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचं असेल तर तुम्ही पाळू शकता किंवा नाही पाळलं तरी देखील चालेल. तर संतती प्राप्तीसाठी जर का तुम्ही सेवा करत असाल तर मग तुम्ही या कंडिशनमध्ये ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी सुद्धा चालते. त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न किंवा बाहेर जाऊन जेवायचं नाही. परान्न घेऊ नये, कारण परान्न घेतल्यामुळे आपलं जे पुण्य आहे ते समोरच्या व्यक्तीला लागते. त्यामुळे आपल्या घरामध्येच केलेलं अन्न हे खायचं आहे, परान्न घ्यायचं नाही. परान्न घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवायचं नाही किंवा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही किंवा कुठे लग्न वगैरे काही असेल तिथे जाऊन तुम्ही जेवायचं नाही. आपल्या घरीच बनवलेलं अन्न आपण खायचं असते. परान्न यासाठी घ्यायचं नसते की आपण जे काही सेवा करतो आहे त्याचं पुण्य हे समोरच्या व्यक्तीला लागते, त्यामुळे परान्न घ्यायचं नाही. आणि चौथा नियम असा आहे की जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहात तर तुम्ही बाहेर कुठं जायचं नाही, म्हणजे गावाला जायचं नाही. म्हणजे तुम्ही जर का 1 दिवसात जाऊन येणार असाल तर ठीक, परंतु तुम्ही 4-5 दिवस जाणार असणार मग तुम्ही अर्धी सेवा इथं केली, अर्धी सेवा तिथं केली. समजा तुम्ही 11 दिवसाचं पारायण करण्याचं ठरवलं किंवा 21 दिवसाचं तुम्ही संकल्प केला की 21 दिवसामध्ये 21 पारायण करायचे आहेत आणि 4-5 दिवस कुठे बाहेर गेले आणि तिथे जाऊन पारायण करायचं जर ठरवलं तर तसं करू नका. तुम्ही घरीच आपल्या थांबायचं आहे, घरीच आपलं पारायण हे आपल्याला पूर्ण करायचं असते. जर पारायण करत असताना जर तुम्हाला पिरियड आला, मासिक धर्म आला तर तुम्ही ते 5 दिवस वळून तुम्ही कंटिन्यू तुमची सेवा करायची आहे. मग तुम्ही एका दिवशी 2 किंवा एका दिवशी 3 अशा प्रकारे तुम्ही तुमचं अध्याय हे तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता. म्हणजे एका दिवशी मग तुम्हाला 2 किंवा एका दिवशी 3 पारायण तुम्हाला करावे लागतील आणि मग तुम्ही तुमची सेवा ही पूर्ण करायची आहे. तुम्हाला सुतक विटाळ असेल तर अशा कंडिशनमध्ये पारायण करता येणार नाही. त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा पारायण करत असतात तेव्हा फोनवर बोलू नका. म्हणजे मध्येच अर्ध तुम्ही वाचलं आणि मध्येच फोन आला मग तुम्ही फोनवर बोलत आहात
किंवा काही गोष्ट घडली, तुम्ही अचानक उठून गेला, असं करू नका. एखादी समजा कंडिशन अशी असते की घरामध्ये छोटं मूल आहे, ते रडते आहे, त्यावेळी आपल्याला त्याला घ्यावं लागते, किंवा काही तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु मध्येच उठून वगैरे असं बोलू नका. मध्येच उठून कोणाला बोलायला देखील जाऊ नका, किंवा शेजारी आले आपण तिच्यासोबत गप्पा करतोय असं करू नका. या कंडिशनमध्ये काय होतं की आपलं जे एक चित्त आहे ते ढळते, आपलं जे एकाग्रता, जे आपलं माइंड त्यामध्ये गेलेलं असते ते डिस्ट्रॅक्ट होते. त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. अगदीच तुम्हाला महत्त्वाचं काम आहे त्या कंडिशनमध्ये तुम्ही 2-5 मिनिटं हे उठू शकता. अगदी साधे सोपेच नियम आहेत, परंतु याचा जो लाभ आहे तो अतिशय मोठा आहे. तुम्हाला तुमची इच्छापूर्ती ही नक्कीच होणार. पारायण करताना अनेक जणांना खूप त्रास होतात, म्हणजे त्यांचं पारायण करायचं आहे त्या दिवशी त्यांना काही ना काहीतरी काम येईल, किंवा त्यांना अडथळे निर्माण होतील, किंवा काही ना काहीतरी अशा गोष्टी होतात की ज्यामुळे आपण ते पारायण करण्यापासून डिस्ट्रॅक्ट होतो. परंतु ह्या जरी अडचणी आल्या तर असं होऊ देऊ नका. तुम्हाला किती जरी अडचणी आल्या तर तुम्ही स्वामी समर्थांना प्रार्थना करा की महाराज तुम्ही माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या, आणि बघा तुम्हाला एक अनुभव चांगला येईल की तुमचं पारायण हे निर्विघ्नपणेच पार पडलं. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती तुमच्यासोबत असू द्या, महाराजांवर असू द्या, आणि जर तुम्ही श्रद्धाने आणि भक्तीने, विश्वासाने जर का तुम्ही पारायण केलं तर तुमचं पारायणामध्ये तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, आणि महाराज तुमच्याकडून पारायण करून देखील घेतील आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. तर तुम्ही पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. जर तुम्हाला काही समजा गावाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही त्यानंतर तुम्ही पारायण कंटिन्यू करू शकता. फक्त पारायण करताना काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आपला संकल्प सोडूनच आपल्याला पारायण करायचं आहे. संकल्प एकदा सोडायचा आहे आणि आपली इच्छा बोलून दाखवायची. पारायण करताना आपल्याला एक वेळ निश्चित करायची आहे, म्हणजे तुम्ही सकाळी करताय, दुपारी करताय किंवा संध्याकाळच्या वेळी करताय, त्यावेळेस तुम्ही पारायण करायचं आहे, म्हणजे एक वेळ तुम्ही निश्चित करायची आहे. पारायण करताना उपवास नाही केला तरी सुद्धा चालतो, उपवास करायची काही गरज नाही. फक्त आपण पोटभर जेवणाच्या अगोदर पारायण करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आळस वगैरे, थकवा वगैरे जाणवणार नाही. त्यानंतर पारायण करताना जर तुम्ही दुपारी करत असाल तर तुम्ही 12 ते 12:30च्या वेळेमध्ये पारायण करायचं नाही, कारण की ही जी वेळ असते या वेळेमध्ये दत्त महाराजांची ही भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या काळामध्ये कुठलंच पारायण करायचं नाही, गुरुचरित्राचंही करायचं नाही, आणि सारामृताचं देखील आपल्याला पारायण या काळामध्ये 12 ते 12:30च्या काळामध्ये आपल्याला पारायण करायचं नाही. त्यानंतर पारायण करताना जसे आपण काही नियम बघितले की पारायण करताना हे नियम पाळायचे आहेत, तसं मन देखील शुद्ध ठेवा. मनामध्ये चांगले विचार येऊ द्या, बद्दल काही वाईट विचार येऊ देऊ नका. म्हणजे तसाही करायचंच नसतो, परंतु पारायण करताना आपण काही नियम जे पाळत असतो त्यामध्ये आपली चित्तशुद्धी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. की चित्त किती शुद्ध आहे, म्हणजे तुम्ही किती पारायण करता किंवा किती देवदेव करता, त्यापेक्षाही आपलं मन किती शुद्ध आहे, दुसऱ्याविषयी आपलं मन किती स्वच्छ आहे, ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि आपलं मन स्वच्छ असलं तरच आपल्याला देव देखील आपल्यावरती कृपा करतो, भगवंत देखील आपल्याला नक्कीच मदत करत असतो. त्यानंतर पारायण करताना मी जसं तुम्हाला सांगितलं की काही अडचणी येतात, आणि अडचणी आल्याच्या नंतर आपल्याला कंटाळा येतो की स्वामी समर्थ आपली किती परीक्षा बघतात, परंतु स्वामी नक्कीच फळ हे देखील त्या गोष्टीचं देत असतात. त्यामुळे तुम्ही डगमगू नका. जर काही प्रॉब्लेम आले त्यामुळे तुम्ही हार मानू नका. काही जरी प्रॉब्लेम आले तरी सुद्धा पारायण करायचं एवढं तुम्ही तुमच्या मनामध्ये निश्चित करून घ्या. तुम्ही जर का पूजा मांडणी करून पारायण करत असाल तर मी तुम्हाला सांगितलं की पूजा मांडणी केल्याच्या नंतर चौरंग किंवा पाटावरती जर तुम्ही पूजेची मांडणी केली तर तुम्हाला फुलं रोज चेंज करायची आहे, रोज रांगोळी काढायची आहे, नैवेद्य देखील तुम्हाला रोज हा दाखवायचा आहे. नैवेद्य आपल्या घरामधलंच आपल्याला दाखवायचं असतं. 20 किंवा 11 पारायणाचे झाल्याच्या नंतर तुम्हाला जर का उद्यापन करायचं असेल, ज्या दिवशी तुमचं पारायणाचं उद्यापन असेल त्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता. त्यानंतर तुमचा जो उंबरटा आहे तो हळदीनं लेपन करून घ्यायचा आहे, आणि आवर्जून तुम्ही त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन या की तुम्ही निर्विघ्नपणे माझं पारायण हे पूर्ण. त्यामध्ये तुम्ही वरण भात, भाजी पोळी, एखादा गोडाचा पदार्थ, म्हणजे तुम्ही शिरा देखील करू शकता, खीर करू शकता, श्रीखंड ठेवू शकता, तुमच्या मनात जे वाटेल तुम्ही मिठाई पेढे देखील ठेवू शकता. तर या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापन ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्ही एखाद्या जोडप्याला देखील तुम्ही तुमच्या घरी जेवायला आमंत्रित करू शकता, किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे देखील दान धर्म हा करू शकता. ज्यांनी आतापर्यंत स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं असेल, ज्यांच्याकडे चांगले अनुभव असतील आणि ते जर का हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमचे अनुभव हे नक्की लिहा, जेणेकरून ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे त्यांना देखील मोटिवेशन मिळेल, त्यांना देखील काहीतरी मार्ग मिळेल, आणि त्यांचे देखील प्रॉब्लेम हे नक्की सॉल्व्ह होतील. आणि जर दुसऱ्यांच्या जर का आपण थोडं जरी कामी पडलं तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे ज्यांना स्वामी
समर्थ सेवेचे जे काही अनुभव आहेत त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून दुसऱ्या स्वामी भक्तांना देखील त्याचा काहीतरी त्यांना देखील मार्गदर्शन मिळू शकेल, त्यांची देखील इच्छापूर्ती होऊ शकेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय गजानन, धन्यवाद।